तर नमस्कार भावांनो, फायनली घेऊन आलो आहे तुमच्यासाठी वेडिंग पत्रिका इन्व्हिटेशनवर व्हिडिओ. तर भावांनो, काही काळजी करू नका. जसं की तुम्हाला मी मागच्या ट्युटोरियलमध्ये बोललो होतो की नेक्स्ट व्हिडिओ आपण नक्कीच या ठिकाणी घेऊन येऊ वेडिंग पत्रिका एडिटिंगवर. तर नक्कीच घेऊन आलेलो आहे. तर तुम्ही मोबाईल यूजर असाल तरी चालेल, PC यूजर असाल तरी चालेल, तर दोघांसाठी मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे वेडिंग पत्रिका इन्व्हिटेशनवर व्हिडिओ. तर भावांनो, PSD फाईलसुद्धा तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देणार डिस्क्रिप्शनमध्ये, प्लस PLP फाईलसुद्धा देणार आहे. म्हणजे जे काय मोबाईल यूजर आहेत ते PLP फाईल यूज करू शकता, जे PC यूजर आहेत ते या ठिकाणी PSD फाईल यूज करू शकता फोटोशॉप वगैरेसाठी. तर काही काळजी करू नका, दोघांसाठी मी या ठिकाणी हे ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे. तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही कोणते यूजर आहेत, त्यानंतर तुम्हाला डिझाईन कशी वाटली, सोबतच तुम्हाला पुढचं ट्युटोरियल कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तो टॉपिक नक्की आपण या ठिकाणी घेऊन येऊ. तर अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करून द्या. तुमच्या असेच प्रकारे तुमच्यासाठी नवनवीन ट्युटोरियल आणत असतो. जर तुमचा चांगला सपोर्ट असला तर रेग्युलरलीसुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओ टाकत जाऊ. तर काही काळजी करू नका. कमेंटमध्ये मला नक्की तुम्हाला जर काही अडचण आली तर नक्की कळवा. तर या ठिकाणी मी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो की कशी PLP फाईल आपण या ठिकाणी दिलेली, कशी डिझाईन केलेली. तर भावनो, तुम्हाला सांगतो डिझाईन तुम्ही 100% प्रिंटिंगसुद्धा करू शकता. मी सुद्धा केलेली आहे, तर तुम्हाला म्हणून मी या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे. तर एकदम नाद अशी डिझाईन आहे, कलर वगैरे एकदम छान आपण या ठिकाणी यूज केलेले, एकदम नॅचरल, म्हणजे एकदम कटक अशी डिझाईन आपण या ठिकाणी केलेली बघू शकता, सिंपल आणि साधी. तर ही नक्की तुमच्या क्लायंटला आवडेल आणि तुम्ही या डिझाईनचे जास्तीत जास्त चार्जेस क्लायंटकडून घेऊ शकता. काही टेन्शन घेऊ नका भावांनो. तर तुम्हाला नक्कीच काय अडचण आली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सोबतच भावांनो, तुम्हाला दोघा फाईलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार आहे. मी PNG फाईलचीसुद्धा टाकून देतो, प्लस PLG फाईलचीसुद्धा टाकून देईन आणि PSD फाईलचीसुद्धा टाकून देईन. तर 3 लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार आहे. PC यूजरसाठी PSD फाईलची, मोबाईल यूजरसाठी PLP फाईलची, आणि ज्याला कोणाला स्वतः ग्रेट काही डिझाईन करायला मटेरियल लागत असेल तर त्याला आपण PNG फाईलचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊ. तर भावांनो, नक्कीच सपोर्ट करा आपल्या या चॅनलला. आपण बरेच असे ट्युटोरियल या ठिकाणी घेऊन येऊ. तर बघू शकता डिझाईन मी तुम्हाला या ठिकाणी व्ह्यू करून दाखवतो. तर कशी झाली डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये आपण ही पत्रिका या ठिकाणी एडिट केलेली, कलर वगैरे ग्रेडियंट आपण एकदम नाद असे यूज केलेले बघू शकता. संपूर्ण मॅटर आपण या ठिकाणी व्यवस्थित एक्सप्लेन केलेले बघू शकता, जसे की हळद, मांडव वगैरे सगळं संपूर्ण काही. तर तुम्हाला मी या ठिकाणी एक सांगतो की डिझाईनमध्ये तुम्हाला 100% सगळे चेंजेस करता येणार आहे, पण ते चेंजेस करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी युनिकोडची गरज लागणार आहे. तर तो युनिकोड कसा काढायचा चला मी सांगून देतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही. आता एक्झाम्पल, जर तुम्हाला या ठिकाणी नवरीचं नाव चेंज करायचं असेल तर बघू शकता तुम्ही. नवरीचं नाव चेंज करायला तुम्हाला सिम्पली ती लेअरवर क्लिक करायचं. त्यानंतर इथे जे तुम्हाला पेन्सिलवाला आयकॉन दिसते त्यावर क्लिक करून सिम्पली एडिटवर क्लिक करायचे. त्यानंतर हे जे काय डिलीट करून द्यायचं. डिलीट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला बॅक यायचं. तुम्हाला एक ॲपची गरज पडणार, ते म्हणजे युनिकोड पॅडचे. तर तुम्ही तुमच्याकडे असेलच डिझायनर म्हटलं तर तिथे तुम्हाला सिम्पली अशी काही एक Infinity 05 नावाची फॉन्ट आहे ती ॲड करून घ्यायची या ठिकाणी. तुमच्याकडे नसेल ही फॉन्ट तर कमेंट करून सांगाल, लगेच आपण ही फॉन्टवर ट्युटोरियल घेऊन. तर आता इथं नाव होतं पहिले गीतांजली, आता एक्झाम्पलसाठी आपण एक कोणतंही नाव या ठिकाणी टाकून देऊ. तर मी या ठिकाणी टाकून देतो अक्षरा असं नाव टाकून देतो. बघू शकता काही अशा प्रकारे. पुढचे चेंजेस सोपे ते मी तुम्हाला सांगतो ते पुढं. तर काय अशा प्रकारे आपण या ठिकाणी टाईप केल्यानंतर कॉपीवर क्लिक करायचं, बॅक यायचं आणि जे आपण आत्ता टेक्स्ट उडवलं होतं त्याच्या आधी सर सिम्पली तिथं पेस्ट करून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता काय अशा प्रकारे. त्याचं जर आपण या ठिकाणी इम्बॉस ऑफ केलं तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही. बघू शकता काय अशा प्रकारे या ठिकाणी नाव वगैरे चेंज होऊन जातं. तर तुम्ही करू शकता 100% या ठिकाणी आपल्या PLP फाईलमध्ये चेंजेसची सोय तुम्हाला दिलेली आहे. प्रत्येक चेंजेस तुम्ही या ठिकाणी करू शकता काय अशा प्रकारे. बघू शकता छान असे टेक्स्चर वगैरे आपण दिलेले आहे या ठिकाणी. सोबतच आता मी या ठिकाणी कॅन्सल करतो, वापस जे होते ते या ठिकाणी आणतो. तर आता तुम्ही बघू शकता नवरी खालीची काही नावं असतात ते कसे तुम्ही चेंज करू शकता. तर ते एकदा तुम्हाला कळालं म्हणजे तुम्ही सगळे चेंजेस या ठिकाणी करू शकता. बाकीचे निमंत्रक वगैरे, मांडव, हळद, लॉन्ग्सचे सगळे काही. तर एक चेंजेस मी तुम्हाला सांगून देतो कसा करायचा, तसंच तुम्ही या ठिकाणी बाकीचे चेंजेस करू शकता. तर एक्झाम्पल आपण घेऊया. तर नवरीच्या खालीचे काय मॅटर या ठिकाणी जे काय डिटेल्स आहेत त्या कसे तुम्ही चेंज करू शकता. सिम्पली लेअरवाल्या ऑप्शनवर जाऊन ती लेअरवर सिलेक्ट करायचं, पेन्सिलवाल्या आयकॉनवर क्लिक करून एडिटवर क्लिक करायचं. त्यानंतर हा जो काही पहिला युनिकोड त्या ठिकाणी डिलीट करून टाकायचा. तुमचं जे काय मॅटर आहे ते तुम्ही या ठिकाणी
टाईप करून घ्यायचं एक मराठीमध्ये. त्यानंतर तुम्हाला एक ॲपची गरज पडणार, ते म्हणजे इंडियन फंड कन्वर्टर ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सिंपल प्रोसेस आहे. युनिकोड 3Dवर क्लिक करायचं आणि तुमचं जे काय मॅटर आहे, जे काय नाव वगैरे ते सगळं तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे. एक्झाम्पल मी या ठिकाणी काय अशा प्रकारे टाईप करून देतो. बघू शकता 2 लेटर मी या ठिकाणी एक्झाम्पलसाठी तुमच्यासाठी टाकलेले. तुमचं जे काय मॅटर आहे ते तुम्ही व्यवस्थित मराठीमध्ये टाईप करून या ठिकाणी टाकलं. त्यानंतर तुम्हाला फक्त युनिकोड 3Dवर क्लिक करून कॉपीवर क्लिक करायचे. सिंपल तुमचं काम या ठिकाणी होऊन जाणार आहे. सिम्पली तुम्हाला वापस पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनमध्ये जाऊन हा जो कोड होता तो या ठिकाणी पेस्ट करून द्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बघू शकता तुम्ही खालचं जे सुद्धा चेंजेस आहे ते सुद्धा या ठिकाणी झालेले काय अशा प्रकारे. तर संपूर्ण चेंजेस करायला तुम्हाला काय अशा प्रकारे युनिकोड काढावं लागणार. त्यानंतर तुम्ही जे काय मॅटर वगैरे तुमचं या ठिकाणी टाकून क्लायंटला ही डिझाईन सोपवू शकता. तर काय अशा प्रकारे. तर भावांनो, आजचे ट्युटोरियल कसं वाटलं, संपूर्ण काही इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला या ठिकाणी मी ट्युटोरियल आणलं होतं. तर इथून पुढचं ट्युटोरियल तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करून द्या. आणि डिझाईन 100% तुम्हाला आवडली असेल याची मी खात्री घेतो. तर चला भावांनो, भेटूया पुन्हा दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.